साच खरे, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी, भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. तुका मने भोळा, तुका मने भोळा, जिंको जाणे कैकाळा, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे. विठ्ठला पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आता हृदय आपुले चोफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे. जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वता घवे जीवेसिये. वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे, मने रस होती ओळगणे अक्षरांचे. भावाचे अवतरण अवतरविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वबोध. तै श्री गुरुचे पाय हृदयी गिवसो निठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी.
प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेमस्वरूपिणीं नामदेवंच दयामूर्ती नाथं वंदे पुनः पुनः वैराग्यच परामूर्ती देवक्षेत्र निवासिनी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम विठाला विठाला नाथंच श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जविना महाकालम ओंकारममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम सेतुवंदे तुरामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति विठ्ठल विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान भोलेनाथ यांच्या दरबारामध्ये आपल्या नंदीग्राम नगरीचं आराध्य दैवत सकलांचं आधारस्थान हे काळेश्वर देवस्थान आणि या महान अशा या जागृत देवस्थानाच्या निमित्त ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र महोत्सव आणि या महोत्सवामधील हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी जीवाकडे आलेली आहे आणि सेवेसाठी निवडलेला अभंग हा वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीगुरु देहोनिवासी श्रीसंत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामध्ये नामाची शक्ती आणि नामाचं महत्त्व विदित करणारा हा आजचा अभंग आहे। अभंगाचा सरळ सरळ अर्थ अगोदर सांगून तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, नंतर जशी वेळ मिळेल त्या पद्धतीने आपण अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न करूया। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने। साधकांना ज्यावेळेस कलियुगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडत असतो, भगवंताच्या नामचिंतनानं उद्धार करून घ्यायचा असतो, कोणतं तरी साधन मिळवायचं असतं, त्या साधनानं एकदा देव आपलासा केला की जन्माची सार्थकता करायची असते। मग अनेक साधनाची या ठिकाणी चर्चा या कलियुगामध्ये आलेली आहे। प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे आणि प्रत्येकाचा अधिकारानुसार प्रत्येक जण साधन सुद्धा वेगवेगळं निवडत असतो। पण हे साधन निवडलं म्हणजे भगवंताची प्राप्ती झालं असं नाही। त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायानं सर्व माणसाकडे नजर टाकली आणि त्या नजर टाकल्याच्या नंतर त्यांना असं लक्षात आलं, जरी काही पहिलवान असले, काळी पहिलवान असले, लहान लेकरं असले, आबाल वृद्ध असले, ह्या सर्वांकडे पाहिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की यांना सर्वांना जमलं असं एखादं साधन सांगायला पाहिजे। म्हणून त्यांनी आजच्या अभंगामध्ये साधन सांगायला सुरुवात केली। बरेच साधकांनी तुकोबारायांना सांगितलं, महाराज तीर्थयात्रा केल्याच्या नंतर किती चांगलं आहे हो, किती या त्रिभुवनातले तीर्थ पाहिल्याच्या नंतर माणसाच्या जीवनाची सार्थकता होते। काही जण दुसरे म्हणले, कशाला तीर्थयात्रेला जायचं, घरी बसले आपल्या भगवंता आपले जे काही महत्वाचे आई वडील आहेत त्याची पूजा करा। एक जण म्हणाला, आई वडिलाची पूजापेक्षा योग साधना करावी। अनेकाचे मत अनेक आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जगद्गुरु तुकोबारायानं सांगायला सुरुवात केली, साधक हो, तुम्ही प्रत्येक साधनं सांगता ते देवापर्यंत नेऊन सोडणारे आहेत, फक्त एकच आहे ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नेऊन सोडतात। डायरेक्ट ज्या साधनाच्या योगानं भगवंताची प्राप्ती होते असं एकच साधन माझ्या बुद्धीला वाटायले, ते कोणतं? सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे। आणि हे भगवंताचं नाव सत्य आहे, साच आहे, खरं आहे। आणि ह्या भगवंताच्या नामचिंतनाच्या योगानं माणसाच्या जीवनामध्ये असणारं संसार बंधनाचं हे बंधन तुटून जातं। येणे तुटती बंधने, या त्रिभुवनामध्ये तुमची कीर्ती होईल याच्यात नवल नाही,
परलोकामध्ये तिन्ही त्रिभुवनामध्ये तुमची कीर्ती होऊ शकते. एवढी सार्थकता, एवढी शक्ती या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. मग काही साधकांनी सांगायला सुरुवात सांगितलं, तुकोबारा तुम्ही सांगताना भगवंताचं नाव घ्या, आम्ही घेतो. तो खूप 12 वर्ष झाले पहा, आतापासून मी एक तप झालं नामचिंतन करायलो, पण तुम्ही तर सांगायले नामचिंतनानं अशा अशा प्रकारचा फायदा होतो. अजून आमच्या मागलचं संसार बंधन काही तुटलेलं नाही. तुकोबाराने त्याच्यासाठी सांगितलं, नामचिंतन सर्वच जण घेतात, पण या नामचिंतनामध्ये ज्याचा जसा भाव त्याला तसा देव. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. ज्याला अंतःकरणामधून भगवंताविषयी तळमळ, डोळ्याला पाझर फुटतो, त्याला देव तितक्या लवकर प्राप्त होत असतो. आणि जन्मच्या जन्म जरी नुसतं पोपटपंची सारखं देवाचं नामचिंतन केलं, अंतरामध्ये भाव नसेल तर त्याचा फायदा मनावा तसा तेवढा होत नाही. वाया जातो असं नाही, पण त्याचा फायदा तेवढा होत नाही. तुका म्हणे भोळा. आणि काही जण म्हणले, महाराज आम्ही पाहलोत कलियुगामध्ये पांढऱ्या शुभ्र अशा कपड्यामध्ये कडक इस्त्र्या करून जवळून माणूस गेलं तर अंग कापल एवढ्या प्रकारच्या कडक इस्त्रीमध्ये मोठमोठाले महाराज आलेत, मोठ्या गाडीत आलेत. आणि अशा महाराजाच्या कीर्तनाला गेल्याच्या नंतर माणसाचं कल्याण होत असेल. किंवा मोठमोठे मठ, एवढंच नाही, ज्याची इस्टेट, गाड्या, वैभव पाहिल्याच्या नंतर सामान्य एखाद्या संसारिकाला सुद्धा हेवा वाटा एवढं वैभव असणारे मोठमोठे महाराज यांच्याजवळ गेल्याच्या नंतर नक्कीच देव मिळत असावा हो. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारानं सांगितलं, तसं नाही. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. या ठिकाणी मी किती मोठा आहे, मी तुमच्यापेक्षा किती वेगळा आहे, मला तुमच्यापेक्षा किती चांगलं येतंय, मला तुमच्यापेक्षा किती चांगलं बोलता येतंय, म्हणता येतंय, गायन करता येतंय, हे दाखवणारे जर असतील तर त्याचा कार्यक्रम इथं संपलेला आहे. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अंतःकरणामध्ये भाव आहे, पण बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, साधं भोळं वागतो, कोठं कोणाला दाखवत नाही, लपून छपून भक्ती करतो आणि झाकून भक्ती करतो, आशाला मात्र देव पावल्याशिवाय राहत नाही. हे अभंगाचं मतितार्थ आहे. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. या संसार बंधनामधून तो एकच निष्ठू शकतो किंवा सुटू शकतो. अशा आशयाचा हा 4 चरणाचा माझ्या बुद्धीला सुचलेला भावार्थ. विठ्ठला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा महाशिवरात्रीच्या या महान पर्वावर भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये आपण सर्वजण सेवेसाठी जमलेलो आहोत. आपण सर्वजण सुज्ञ आहात, ज्ञानी आहात. आणि अशा तुमच्या वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा सुजान सुरत्याच्या समोर बाजासारख्या बालकानं काय बोलावं, तरी सेवा नातानं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सेवेसाठी जो काही अभंग निवडलेला आहे, जगद्गुरु तुकोबाराचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. भगवंताच्या नामाचं वर्णन करत असताना अनेक पुराणामध्ये, शास्त्रामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. मग हे जरी वर्णन आलेलं असलं तरी काळाचा महिमा असतो, वस्तूचा महिमा असतो, काळाचा महिमा असतो आणि क्षेत्राचा महिमा असतो. क्षेत्राचा महिमा म्हटलं त्या ठिकाणाला महत्व, वस्तूचा महिमा म्हटलं की त्या वस्तूला महत्व. तसं या भगवंताच्या नामाचा सुद्धा महिमा आहे. पण हा महिमा माणसाच्या उद्धाराचं साधन जे आहे, कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन सांगितलं. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी
कलियुग चालू आहे. युगाचे प्रकार 4 आहेत: कर्तायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक काळानुसार भगवंताला प्राप्त करून घेण्याचं साधन वेगळं असतं. तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, तरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. कर्तायाम ध्यायते विष्णू, त्रेतायाम यजतो मखे, द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात. कर्तायुगामध्ये कर्तायाम ध्यायते विष्णू, नुसतं ध्यान करायचं भगवान विष्णूचं. जिथं बसाल त्या ठिकाणी बसायचं, नुसतं ध्यान जरी केलं बस माणसाचं कल्याण झालं होतं. आणि हे ध्यान साधना समाधी घेत असताना माणसं 10,000 वर्षे, 1-1 लाख वर्षे त्यांचं आयुष्य, आणि त्या आयुष्यामध्ये भगवंताच्या नामामध्ये चिंतन काय, नुसतं ध्यान करत राहायचं आणि कृतायुगामध्ये भगवंताचा आपला असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये काय सांगितलं? त्रेतायाम यजतो मखे. मखे म्हणजे यज्ञ करायचं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करायला सांगितलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी आता जर पंक्ती जरी घालायच्या म्हणलं तर शक्यतोवर माणसं अंगावर येत नाही. झालं तेवढं पैसे देऊन मोकळं होतं, कारण कोणी सहकार्य करायला तयार राहिलेलं नाही. बरं, कोणाला जेवाय जरी या म्हणलं तरी यायला तयार नाहीत, कोणाला घरी कमी राहिलेलं नाही. आणि अशा अवस्थेमध्ये गरजू माणसं भेटणं अवघड झालेलं आहे. मग आपल्याला जर पंगत घालणं जर महाग असेल, परवडत नसेल, काही जण दानशूर मंडळी आहेत, भरपूर अन्नदान करतात, पण यज्ञाचा जर प्रकार म्हटलं तर ते मात्र आताच्यानं कोणाला शक्य नाही. कारण का, त्याच्यासाठी भला आवाढव्य अशा प्रकारचा खर्च असतो. ठराविक दिवसापर्यंत एकही माणूस त्या ठिकाणी उपाशी जाता कामा नये. यज्ञ सदैव चालू असावा लागतो. सदैव त्या ठिकाणी ऋचा उच्चारल्या जाव्यात. ब्राह्मणाकार्य त्या ठिकाणी हवीर द्रव्य त्या यज्ञामध्ये टाकलं जावं. आणि ते टाकत असताना नुसतं काही हवीर द्रव्य नाही टाकायचं, त्याच्यासोबत तुपाची धार चालू ठेवावी लागते. आणि ह्या तुपाच्या धारेला नुसतं भागत नाही, त्याच्यासाठी किती मापाचं काय करायचं, खूप बारकाईनं यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन करावं लागतं. आणि या आयोजनासोबत आलेल्या सर्व मंडळीला सदैव अन्नसत्र चालू ठेवावं लागतं. काही वर्षापूर्वी आपल्या गंगाखेडला एका वर्षाचा महायज्ञ झाला होता. आणि 1 वर्षभर त्या ठिकाणी आलेल्या सर्व सद्भक्तांना त्या ठिकाणी अन्नदान केलं जात होतं. पण असं कुठं तरी एखाद्या जागी घडतं, सर्वांना हे करणं शक्य नाही. म्हणून त्या साधनानं आपण देवाची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. मग आता काय करावं? त्याच्या समोरचं युग द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये भगवंताची सेवा करायची, पूजा अर्चा करायची आणि मनाला निर्मल करून घ्यायचं. नुसत्या पूजा अर्चेनं सुद्धा देव आपलासा होत होता. आता मात्र कोठून बाजारातून फुलं सुद्धा आणायचे काम नाही, कोठं गंगेला जाऊन पाणी सुद्धा आणायचं काम नाही. एवढंच नाही तर नैवेद्य करून देवाला पुढे ठेवावा असं सुद्धा राहिलेलं नाही. मग काय करायचं हो? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देव. कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं. आणि अशा प्रकारचं साधन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मग ह्या सर्व साधकांना सांगितलं, बाबा माणसाच्या उद्धारासाठी बाकीच्या साधनापेक्षा साधने घाली ती काळाची मुखी. सर्वच्या सर्व साधनं भगवंतापर्यंत नेऊन सोडत नाहीत. उदाहरणादाखल घ्या, मीच समजा उदाहरणात संस्थेमध्ये जाऊन शिकलो. एवढंच नाही, काहीतरी स्वराचं ज्ञान मिळवलं, काहीतरी मृदंगाचे बोल शिकलो, रागरागिण्या शिकलो, सहज भजन जरी मनाला उभं राहिलो तरी मला वाटते बाकीच्यापेक्षा मी वेगळा आहे, मायापूर माई काढून ठेवावं, मी काहीतरी वेगळा आहे. असं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये जेवढं जेवढं ज्ञान मिळवलं तेवढा ताठा वाढत असतो. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचा. ज्याच्या जवळ ज्ञान त्याच्या जवळ अहंकार. म्हणून शक्यतोवर माणसाच्या ठिकाणी नम्रता राहणं, लवून राहणं, सेवाभाव राहणं हे खूप कलियुगामध्ये दुरापास्त आहे. म्हणून एकच केलं पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनानं हे कोणत्याच प्रकारचे अभिमान येत नाही. तुम्ही बाकीचे साधनं घ्या. समजा आपण बऱ्याच जणाच्या मावंद्याला जेवायला गेलो, कोणाच्या सप्तपुऱ्या, त्याच्यानंतर 4 धाम यात्रा,
ह्या सर्व यात्रा करून आल्याच्या नंतर माऊंदे करतात आणि सर्वजण अभिमानानं सांगतात काय आम्ही 2 महिने गेलो होतो आणि 2 महिने गेल्याच्या नंतर काय केलं सर्व इकडचे तीर्थ पाहिले हे पाहिलं ते पाहिलं बरं मला सांगा त्या तीर्थावर गेल्याच्या नंतर तोंडानं नामचिंतन चालू होतं की गावाच्या गप्पा चालू होत्या गावातल्या गप्पा त्याच्यानंतर तंबूवर गेलं रूमवर गेलं की नुसते दुसरेच व्यवहारातले विषय देवाचं यायचा सुईर संबंध सुद्धा खोटं नाही फक्त एकच रठावून पंक्तीला जेवायचं आणि आपल्या गाडीत बसायचं मस्त मनोरंजन करीत करीत घरचे लेकराबाळापासून लांब कामाचा कटाळा काही सद्भक्त असतात भाव धरून या ठिकाणी तीर्थयात्रा करतात आता सवय